राज्याचं शैक्षणिक धोरण बदलते आणि तिसरी भाषा म्हणजेच हिंदी भाषा ही आता कंपल्सरी करण्यात येणार आहे। आपल्यासोबत संदीप देशपांडे आहेत, मनसेचे मुंबई अध्यक्ष आहेत। आपण त्यांची बातचीत करणार आहोत। या निर्णयाकडे नेमकं कसं पाहता? सक्ती हिंदीची करण्यात आलेली आहे आणि हिंदी भाषा किती महत्त्वाची आहे, कारण इतर जे राज्य आहेत त्यांनाही कुठेतरी याला विरोध केल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय, ऐकायला मिळतंय। भूमिका काय नेमकी मनसेची? बघा, हिंदी ही काय भारताची राजभाषा नाही। आपल्या घटनेमध्ये पण तसं नमूद केलेलं आहे। 2-3 राज्याची ती भाषा असू शकते, पण ती काय राजभाषा नाही। 1947 साली भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यानंतर भाषावार प्रांतरचना आपण केली। प्रत्येक राज्याची एक एक भाषा आहे, त्या भाषेनुसार या राज्यांची निर्मिती झाली, बरोबर आहे। आता जी दुसऱ्या राज्याची भाषा आहे ती भाषा माझ्या राज्यात तुम्ही अनिवार्य करू शकत नाही, याला आमचा ठाम विरोध आहे। महाराष्ट्रामध्ये आहात, तुमची जी काय माध्यमाची भाषा असेल ती आणि मराठी भाषा ही तर शिकलीच पाहिजे, कारण तुम्ही त्या राज्यात आहात। त्यामुळे ही भाषा सक्तीची असणं गरजेचं आहे। तिसरी भाषा ऐच्छिक असायला हरकत नाही, ज्यांना शिकायची त्यांनी हिंदी शिकावं, पण ती अनिवार्य करणं या गोष्टीला आमचा विरोध आहे। नक्की इतर जी राज्य आहेत त्या राज्यांमध्ये त्यांची जी भाषा आहे तिला प्राधान्य दिलं जातं, तसं महाराष्ट्रामध्ये मराठीला प्राधान्य दिलं जावं अशी दिलंच पाहिजे। याच्यामध्ये काय वाद होऊ शकत नाही आणि याच्यामध्ये प्रश्नही विचारला जाऊ शकत नाही। महाराष्ट्रामध्ये मराठीला प्राधान्य द्यायचं का हा प्रश्न जर कोणाच्या मनात येत असेल तर मला असं वाटतं मग दुर्दैव आहे। नक्कीच, पण आता भूमिका नेमकी काय असणार आहे? कारण यामध्ये सक्ती करण्यात आलेली आहे, कुठेतरी हिंदी सगळ्या राज्यांनी बोलावी किंवा वाचावी असं काहीसं कल वाटतं तुम्हाला? नाही, हे राज्यघटनेच्या विरोधातच आहे ना। तुम्ही जेव्हा भाषावार प्रांतरचना का केलीत की त्या त्या राज्याच्या भाषेला त्या त्या राज्यामध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे, ती भाषा जगली पाहिजे, ह्याच्यासाठी भाषावार प्रांतरचना झाली ना। मग दुसऱ्या कुठल्या तरी राज्याची भाषा तुम्ही माझ्यावर सक्ती नाही करू शकत त्याची। तिसरी भाषा ही ऐच्छिकच असली पाहिजे। मला वाटलं उद्या गुजराती शिकावं तर मी गुजराती शिकीन, मला वाटलं तिसरी भाषा उद्या तामिळ शिकावं मी तामिळ शिकीन, मला वाटलं बंगाली शिकावं मी बंगाली शिकीन। हिंदीच का शिकायची? ज्या 22 भाषा आहेत भारतामधल्या ज्याला आपण रिकग्नायझेशन दिलेलं आहे त्या 22 भाषापैकी एक भाषा हिंदी आहे। हिंदी राज्यभाषा नाही, त्यामुळे त्याची सक्ती केली जाऊ शकत नाही। या गोष्टीला आमचा विरोध आहे। नक्कीच, यापूर्वी सुद्धा तुम्ही आंदोलनं केली आहेत, मराठी माणसांवरती अन्याय होतो। काल सुद्धा घाटकोपरमध्ये मराठी माणसाला मारहाण झाली। हा जो निर्णय आता आलेला आहे याने मोठा फरक पडेल असं तुम्हाला वाटतं? कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी। मला एक सांगा की गुजराती माणूस असेल किंवा काय असेल त्यांना हिंदी का शिकावंसं वाटेल? त्यांना स्वतःची भाषा शिकावशी वाटणार नाही? त्यांना हिंदी का शिकावशी वाटेल? कन्नड माणसाला का वाटेल आपण हिंदी शिकावं? किंवा अगदी पंजाबमधल्या माणसाला का वाटेल आपण हिंदी शिकावं? त्यामुळे एका राज्याची भाषा तुम्ही अख्ख्या देशभर अनिवार्य करू शकत नाही। नक्कीच, मनसेला यासाठी सुद्धा आता रस्त्यावर उतरावं लागेल, आंदोलन करावं लागेल किंवा आंदोलनाचा पवित्रा सन्मान्य राजसाहेबांची चर्चा करून पक्ष पुढला निर्णय घेईल। नक्की 26 तारखेला तुम्ही प्रति सभागृह महानगरपालिकेच्या इथे स्थापन करताय, प्रति महापौर सुद्धा असेल। मुंबईकरांच्या समस्यांना कुठेतरी तोंड वाचा फोडण्याचं काम केलं जात आहे, कशा पद्धतीचं हे सगळं नियोजन आहे? मुळात असं आहे बघा, आपल्याला माहीत असेल तर गेल्या 3 वर्षापासून लोकप्रतिनिधी नाही, महापालिका ही 2 चाकांवर चालणारी गाडी आहे। एक चाक आहे लोकप्रतिनिधी आणि दुसरं चाक आहे प्रशासन। गेल्या 3 वर्षापासून एक चाक पंक्चर झालेलं आहे। पंक्चर म्हणण्यापेक्षा ते चाकात अस्तित्वात नाहीये। फक्त एका चाकावर गाडी चालली तर गाडी रुळावरनं घसरणार आहे। त्यामुळे लोकांच्या ज्या समस्या आहेत त्याबद्दल चर्चा झाली पाहिजे, निदान त्या समोर तरी आल्या पाहिजेत। या दृष्टिकोनातून मी हे प्रतिसभागृह भरवतोय। या प्रतिसभागृहामध्ये जे मुंबईचे महत्त्वाचे विषय आहेत, रस्ते आहेत, आरोग्य आहे, आपत्कालीन व्यवस्था आहे, या विषयावर या सभागृहात चर्चा होईल। पुढचे जे विषय राहतील त्याची पुढच्या सभागृहात चर्चा होईल। या प्रकारे जोपर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे प्रतिसभागृह चालू करणार आहोत आणि आम्हाला अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद हा सगळीकडनं मिळालेला आहे। नक्कीच, आणि सर्व पक्षीय नेत्यांना सुद्धा तुम्ही आवाहन केलं की त्यांनी सुद्धा यावं, तुम्हाला वाटतं ते येतील की नाही मला माहीत नाही, पण आम्ही त्यांना सगळ्यांना पत्र लिहिणार आहोत, त्यांचे प्रतिनिधी पाठवण्याची विनंती त्यांना करणार आहोत। त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत की आपण आपला प्रतिनिधी किंवा आपण स्वतः त्या सभागृहात उपस्थित राहावं, जेणेकरून लोकांच्या काय समस्या आहेत या आपल्या कानापर्यंत येईल। सध्या चर्चा सुरू आहे की शिवसेना आणि मनसेची जवळीक वाढत चालली आहे आणि ही जवळीक येत्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल, यात काही तुम्हाला तथ्य वाटतं? चर्चा मी पण ऐकली आहे, पण अजून तरी काही तसं ठोस काही नाहीये।
नक्की धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन कमलेश गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.